दिलेले आहेत। साडीवरचा ब्लाऊज जर व्यवस्थित नसेल तर आपण साडी ती वापरत नाही। ते ब्लाऊज मी कसे रिपेअर करून दिले ते मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी या ब्लाऊजची बाही खूपच लांब झालेली होती। ज्यांनी हा ब्लाऊज शिवलेला आहे तर त्यांनी व्यवस्थित अशी बाही ही शिवलेली नव्हती। तर मी बाहीची समोरची लेस काढून घेतलेली आहे इथं आणि जी शिलाई मारलेली होती ती इथं ओपन करून घेतलेली आहे। बघू शकता सुंदर अशी लेस आहे। ती लेस आपल्याला बाही कमी करून ती लेस समोर लावायची आहे, जी वरची डिझाइन आहे त्या ठिकाणी। बाही जर कमी करायची असेल तर मोंढा खोलीपर्यंत बाहीची जी शिलाई आहे ती ओपन करून घ्यायची आहे। तर बाहीची पूर्ण शिलाई ही उसवून झालेली आहे। जी वरची डिझाइन होती त्याच्या बरोबर जवळ मला ही लेस लावायची आहे, समोर काठावरती। बाही इथं मी सरळ बाजूने ठेवलेली आहे आणि सरळ बाजूने इथं लेस लावणार आहे। समोरची जी पाइपिंग दिसती ती पाइपिंग बरोबर आपली काठावरती आली पाहिजेत। अगोदर मी लेसला मध्यभाग करून घेतला आणि बाहीचा सुद्धा मध्यभाग करून घेतला, म्हणजे समान अंतरावरती जी लेस आहे ती लावली जाते, मागे पुढे होत नाही। तर काय करायचं, कोणतीही लेस लावताना लेसचा मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि बाहीचा मध्यभाग करून घ्यायचा आहे। लेसचा मध्यभाग जो आहे तो बाहीच्या मध्यभागावरती ठेवायचा, म्हणजे दोन्ही बाजूला बरोबर लेस लावली जाते। लेस कमीही असली तरी मध्यभागापासून दोन्ही बाजूला लेस समान दिसते। आता इथं काठावरती शिलाई मारून झाल्यानंतर लेसचा मधला जो भाग आहे त्यावरती सुद्धा एक शिलाई मारून इथं घेत आहे। तर अगदी छान अशी बाही दिसते ही। तर समोरची जी लांब बाही होती ती व्यवस्थित दिसत नव्हती, त्यामुळे ते ताई हे ब्लाऊज घालत नव्हत्या। सुंदर अशी इथे आपली बाही तयार झालेली आहे आणि एकदम छान त्यांना हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलेला आहे।